वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या घरी 12 तासानंतर सुद्धा ईडीची कसून चौकशी सुरूच आहे। आपण बघू शकता की सकाळी 7 वाजता आलेले जे अधिकारी आहेत ईडीचे यांनी आता जर आपण बघितला तर जवळपास 12 तास या चौकशीला उलटून गेलेले आहेत आणि त्यानंतर सुद्धा ही चौकशी सुरूच आहे। जेव्हा 7 वाजता हे ईडीचे अधिकारी यांनी आयुक्त अनिल कुमार पवार यांचं घराचं दार वाजवलं त्यावेळेस मात्र त्यांनी ते दार काढलेलं नाहीये आणि दार काढलं नसताना सुद्धा जवळपास 7 ते 7:15 पर्यंत अनिल कुमार पवार आणि त्यांच्या पत्नी ह्या घरामध्येच होत्या। शेवटी ईडीचे 3 अधिकारी, 1 महिला अधिकारी आणि 2 पोलीस कर्मचारी यांच्यासह हे ईडीचे अधिकारी होते। 8:15 वाजता त्यांनी या ठिकाणी चावीवाला बोलून या ठिकाणी दार तोडून त्यांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे। एकंदरीत जर बघितलं तर नेमकं या अर्ध्या ते पाऊण तासामध्ये यांच्या घरामध्ये घडलं काय याचा संशय या अधिकाऱ्यांना आला असल्यामुळे त्यांचा दिवसभरासाठी हा कसून चौकशीचा ससेमिरा जो आहे हा सुरू आहे। दुपारी जवळपास 1:40च्या सुमारामध्ये त्यांची मुलगी जी आहे ही याच आयुक्त निवासस्थानी त्यांना घेऊन ईडीचे अधिकारी आलेले होते आणि जवळपास 15 ते 20 मिनिटाच्या नंतर त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुलगी आयुक्ताची या दोघींना वेगवेगळ्या, मुलीला अर्टिगा गाडीमध्ये तर पत्नीला इनोवा गाडीमध्ये बसून या ठिकाणावरून घेऊन गेलेले आहेत। असा संशय व्यक्त केला जातोय की या दोघींना कदाचित जे लॉकर्स जे आहेत हे तपासणीसाठी सुद्धा घेऊन गेलेले असू शकतात। मात्र एकटे आयुक्त अनिल कुमार पवार जे आहेत हे सध्या ईडीच्या ताब्यामध्ये आहेत आणि त्यांची कसून चौकशी सुरू आहे। आता नेमकं या घरामध्ये सापडलंय काय हे मात्र स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र पूर्ण चौकशीनंतर या अनिल कुमार पवार यांच्या चौकशीमध्ये नेमकं सापडलं काय, याचे नेमके धागेदोरे कुठपर्यंत लागलेले आहेत हे सुद्धा ईडीच्या अधिकृत माहितीनंतर आपल्याला समोर येणार आहे। मात्र या कारवाईने वसई विरारमध्ये मोठी खळबळ उडाली आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।